इंद्रायणीचं पसायदान 17 मार्च मराठी अधिक इंग्रजी बरोबर मिंग्रजी. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक अमेया संतोष मुळावकर. त्या शब्दांना विलक्षण अशी धार होती. ते शब्द म्हणजे शस्त्रच होते. ते शब्द आमच्यातल्या इंग्रजांच्या अंधानुकरणाला चांगलंच फटकारत होते. इंग्रजांच्या गुलामगिरीमुळं आमच्या अंगी मुरलेल्या लाचारीवर प्रहार करत होते. त्या प्रहारांनी आम्हीही खडबडून जागे झालो होतो. शब्दांची ती धार आमच्यासाठी आधार ठरली होती. त्या आधाराला मायेची धार फुटली होती. हे आधाराचे शब्द होते विष्णूशास्त्री चिपळूणकरांचे. मराठी भाषेचं, मराठी अस्मितेचं स्वराज्य जागं करणारे विष्णूशास्त्री चिपळूणकर मराठी भाषेचे शिवाजी ठरले होते. त्या मराठीच्या स्वराज्याची आम्ही आज मोठी विचित्र अवस्था केली आहे. आज आम्ही बोलतो कोणत्या भाषेत? मराठीत की इंग्रजीत? की इंग्रजीचा मराठीवर प्रभाव असणाऱ्या मिंग्रजीत? त्यात नो डाऊटमध्ये मुळीच शंका नाही की इंग्रजी इज विंडो टू वर्ल्ड आहेच. पण त्या प्रभावामुळे आम्ही मराठीचे डोअर्स क्लोज करून बंद करत आहोत. आणि त्यामुळेच आय थिंक आमच्या बोलण्यामध्ये मराठी इज फारच कमी, म्हणजे अगदी खूपच व्हेरी व्हेरी लेस आहे. बिकॉज मराठी शब्द आर व्हेरी व्हेरी अवघड. आय मीन टू से खूपच डिफिकल्ट. नो डाऊट मराठी स्टँडर्ड लँग्वेज आहेच, अगदी स्टँडर्ड दॅन इंग्लिश. पण त्याचं काय आहे की स्टँडर्ड मराठी इज नॉट समजनेबल आणि त्यामुळेच नॉट बोलेबल अँड ऐकणेबल ऑल्सो. हा स्टँडर्ड मराठीचा विकनेसपणा म्हटलं पाहिजे. अँड थिंग इज दॅट की देर आर सो मेनी रिझन्स आहेतच फॉर धिस विकनेसपणा ऑफ आवर मराठी. अँड द थिंग इज दॅट की मराठीची एक डिफिकल्टी. इन मराठी देअर इज भानगड ऑफ ऱ्हस्व दीर्घ. अँड दॅट दिस भानगड ऑफ these ऱ्हस्वाज अँड दीर्घाज ऑलवेज क्रिएट ए नंबर ऑफ सो मेनी प्रॉब्लेम्स. इंग्रजीमध्ये फक्त स्पेलिंग्ज आर देअर. आणि आता तर स्पेलिंगमध्ये सुद्धा फ्रीडम इज कमिंग. तुमच्या टॉकिंगप्रमाणे स्पेलिंग लिहिलं की रायटिंग इज ओके देन. अँड दिवसेंदिवस इंग्लिश इज बिकमिंग व्हेरी सिम्पल अँड स्वीट. नो डाऊट आपली मराठी इज ऑल्सो स्वीट आहेच. स्वीट दॅन इंग्लिशपेक्षा स्वीट. मराठी इज मराठी आहे. मराठी इज आवर मदर टंग आहे. पण इंग्लिश इज ऑन आवर टंगवर आहे. दीज आर डेज ऑफ इंग्लिश. वी हॅव टू गो विथ जगासोबत गेलंच पाहिजे. अँड त्यासाठी आय मीन टू से फॉर दॅट देर इज नो पर्याय टू इंग्रजी. सो वी हॅव टू डब अवर मराठी इन टू इंग्रजी. अँड फॉर दॅट देर आर क्लासेस ऑफ धिस डबिंग इन ईच गल्ली अँड बोळाज. यू डोंट नो बोळाज? Very simple. It is अनेकवचन of बोळ. There were बोळाज in villages not long ago. प्रिय विष्णूशास्त्री चिपळूणकर, तुमच्या स्मृतिदिनी मुद्दामच ही मिंग्रजी तुमच्या कानावर घातली. ती सुधारायची असेल तर पुन्हा तुम्हीच जन्म घ्या. त्याचं काय आहे पहा, आमच्या सुधारणेसाठी आम्ही जन्म घेत नसतोच. आमच्या सुधारणेसाठी नेहमी थोर महात्मे जन्म घेत असतात. 17 मार्च 1882ला सुरू झालेल्या तुमच्या चिरनिद्रेत डिस्टर्ब झाला असेल तर आय एक्स्ट्रीमली सॉरी आहे.